2-3 होते ते 4-5 दिवसाला. त्याची अवस्था हा. सर्कस मध्ये कसं होतं सर्कस मध्ये दोन माणसाची वरनं ट्रकची लेवल ट्रकच्या लेवलनं ह्या वायरच्या वर माणसं गाडी होती. कुठनं कशी आली टपून आली आहे. टप्प्यावरनं तिकडून जशी आली ह्याला कोण धडाकलं नाही फक्त हीच पडली नाही ती पलटी ऑटोमॅटिक गाडी सुद्धा वरनं अशी फिरत होती. होय कोण कोण गाडीवाला या तुम्ही आता दररोज ऍक्सिडेंट बघता हो. की किती ऍक्सिडेंट आहे म्हणायचं अहो, ही 50-20 टाकची नाही. हा. 20 झालं की पण माणसात 15-20 मिली असतील इथं हा. जाग्यावर हो, बरोबर 15-20 मिली तिथनं जाताना सुद्धा इथं रक्ताचा आणि पेट्रोलचा वास येतोय हा इथं जाताना येताना बघा की छपड्या किती पडलेल्या गाड्या मोडलेल्या. अहो, ह्या गाडी कशी तुला गाड्या उडते त्या इकडं आमच्या रानात येते, येऊनावानी. हा येऊनावानी गाडी अशा करून ह्या रानात येते त्या. हा, लेकरं बाळाला आमच्या हाय बिहाय एखादं घर उद्ध्वस्त होईल. लेकरं बाळ आहेत, बरोबर. इथं आमचं घर. चोटला कळत नाही का त्या बरोबर आधी दुर्ळा दळाला उडत असं हा दुसरा जाऊ देऊ मी म्हणतो कसं बी साईन करायला येईल. पण ही माणसं जरी आमच्या घरावर येऊन जर एखादी गाडी अडकली तर राहील का त्याचं काय. 5 वर्ष झाले असतील त्याला. 5 वर्ष होऊन गेली अक्कल पाहिजे त्याला त्या मंत्र्याला त्याच्या ह्या पालतो. असं आहे. ओके. काय तुम्ही होता नाही इथं? हा हा मोठ्या मोठ्या बोल तुझ्या आई बाप गेली तर कसं होईल रे म्हणा. बरोबर बरोबर तुझ्या आई बाप जर मेली इथं येऊन तर तुला कळ लागेल का नाही. वैशी देखरेख कर ही बरोबर पदावास तू आज बरोबर बरोबर आज लय ठिकाणी म्हणजे 10 जागी होतोय ना 5 घाली होतोय रोज. बरोबर एका बाजूला काय म्हणताय बोला मसवड पासून 7 किलोमीटर अंतरावर असणारे दुलदेव गाव. हा तुम्ही ह्या रस्त्याने किती वेळा या जा म्हणजे रोज दररोज करता गेल्या 15 वर्षापूर्वीपासून ह्या रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे. सरकारचे डोळे उघडतात का 10-12 कुटुंब गेल्यानंतर त्यांचे डोळे उघडतील. तर कोणती साळुंकी मॅडम आहे त्यांना अति तातडीने तिथलं काम करण्यात यावे अशी त्यांना नम्र विनंती आहे. मी आता एका मॅडमला कॉल केला ती म्हणले साळुंके मॅडमकडे आहे ही काम. सोलापूर जिल्ह्यातील कुणाकडे काम आहे त्या मॅडमनी मला फोन करावा. माझा नंबर घ्या 7035855353 कांता डाले मसवड. ओके मी पण न्यूज वालाच आहे बरोबर, प्रतिनिधी आहे बरोबर तालुक्यात. बरोबर नाही तर खूप बेकार परिस्थिती आहे. अहो परिस्थिती लयच बेकार आहे इथली. बरोबर बरोबर येणाऱ्याला साईन करता येत पण आम्ही कशी साईन करायची. जवळ आहे आम्ही. बरोबर आमची जत्रा बात्रा बारकी पोरं लेकरं बरोबर वाहनात फास्ट येणारी वाहनं जर त्याच्यात गेलं तर मरलं ते बी. बरोबर मग तुम्ही राहून आमचा कंचा उपयोग आहे. बरोबर पहिले तुम्ही इथं फाशी घ्या मग. बरोबर बरोबर जे मंत्री आहे त्याने येऊन फाशी घ्या इथं होईना ना म्हणून. बरोबर तुम्ही सांगा तुम्ही दररोज ऍक्सिडेंट बघता येतं ऍक्सिडेंट लय बघितले हा? लय बघितले किती झाला आतापर्यंत ऍक्सिडेंट लय म्हणजे 20-25 ऍक्सिडेंट झाले तिथं हा चालूला. मग इथं तुम्ही तक्रार वगैरे दिली असेल तक्रार लय भरपूर दिली तक्रार हा पण कोण दखलच घेत नाही. मंत्री सुद्धा दखल घेत नाही इथं. हा 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 ओके. त्या रस्त्यावरती सुरुवातीला जिथून गाडी ह्या कच्च्या रस्त्यावरती उतरते त्या लोकेशनला मोठ्या प्रमाणावर गाड्याचं ऑइल चेंबर फुटलेलं दिसून येतंय. तिथं ऑइल गळती झालेली आहे आणि या ठिकाणी एक फक्त बोर्ड लावलेला आहे. रस्ता अरुंद आहे म्हणून लावलेला आहे. रस्ता कच्चा आहे रस्त्याचं काम बाकी आहे अशा स्वरूपाचं बोर्ड नसून फक्त रस्ता अरुंद आहे असा बोर्ड आहे. मात्र तिकडून येणाऱ्या गाडीला कुठल्याही स्वरूपात हे दिसत नाही आणि इथल्या ठिकाणी हा उतार आहे. त्या उताराच्या लोकेशनला येणाऱ्या गाडीला हा अंदाज येत नाही. त्यासाठी स्पीड डिवायडर किंवा स्पीड ब्रेकरची गरज होती मात्र तशी काही व्यवस्था करताना दिसत नाहीत. तिकडून येणाऱ्या गाडीला समोर येणाऱ्या मोटरसायकलवाल्याला पूर्णपणे जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. आज ही जी काही ॲक्सिडेंट झालेला आहे ही गाडी जवळजवळ 4 ते 5 वेळा पलटी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची इतकी भयानक अवस्था होती हे बघताना थरकाप होतोय. आणि त्याच्यामध्ये जे काही झाले ते आता दवाखान्यात त्यांना नेलंय तिथून समजेल. पण ह्या रस्त्याला आता सध्या इथं जे काही स्थानिक उपलब्ध आहे किंवा माझं स्वतःचं मत आहे आता चालूला JCBनं हा रस्ता बंद केला पाहिजे. स्वतः मी बंद केला पाहिजे असं मला स्वतःला एका वाटतं. बाजूला पण प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण हा रस्ता मोठ्या प्रमाणातल्या वाहतुकीचा रस्ता आहे. ह्याच्यावरती कुठलीही व्यवस्था नाही. आतापासून बंद करायला आम्ही चालूच करणार आहे. आमच्या इथं जर घोटाळा झाला काय घरावर गाडी एखादी आली तर आम्ही काय केलं पाहिजे. बरोबर
मला सांगायचं की एका बाजूला सरकार तुम्हाला निधी देते, शासनाचा निधी निधी देऊन आम्ही टकुऱ्यावर घेऊन कर्जमाफी. फिरू का आमचा धंदा बघू का ती निधी हुडकत बसू एका आम्ही. बाजूला कर्जमाफी करते, एका काय नको बाजूला तुम्ही आम्हाला कर्जमाफी त्यानं स्वतःनं शासनानं करून देणं आम्हाला गरज नाही त्याची. बरोबर आम्हाला काय नुकसान झाली की आम्ही गप बसत नसतो मग. बरोबर आम्ही दुरळ्या खाऊन खाऊन मरायला लागलो इथं. आमची पिकं उद्ध्वस्त झाली दुरळ्यानं. आणि रोज एक ऍक्सिडेंट आहे, मरताय आज रोज एक. त्याचा वास आम्ही घेऊन मरू का? पेट्रोल शिवाय रक्ताशिवाय इथं रोडवर वास येणार ना कशाचा. ओके आज तुम्ही याला जाणारी 5 मिनिटं म्हणताय आम्हाला वास येतो या. आम्ही रोज इथं कसं काढायचं? बरोबर हा बरोबर